लाडकी बहीण योजना मार्च एप्रिल हप्ता अपडेट आहे। नमस्कार, स्वागत आहे तुमचं लॉजिकल जीके मराठी या यूट्यूब चॅनलवर। व्हिडिओच्या सुरुवातीला आपण सगळ्यात आधी आपल्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरेताई यांना धन्यवाद देणार आहोत। कारण वितरणाला जरी विलंब होत असला तरी गेल्या 3 दिवसापासून वितरण सुरू आहे आणि बऱ्याचशा लाडक्या बहिणींना 2-2 हप्ते सुद्धा मिळालेले आहेत। तर मैत्रिणींनो, ही बातमी आपण सविस्तर जाणून घेऊ। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करत चला, म्हणजे अशाच 100% खात्रीशीर आणि महत्त्वपूर्ण बातम्या तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील। लाडकी बहीण योजनेचे वितरण 12 मे पासून सुरू आहे। शुक्रवारपर्यंत बऱ्याचशा लाडक्या बहिणींना पैसे आलेले आहे, म्हणजे 15 मे पर्यंत। आज 16 मे आहे, आज सुद्धा वितरण होण्याची शक्यता आहे। ज्या लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत पैसे आले नाही त्यांना आज शनिवार 16 मेला पैसे येण्याची शक्यता दाट आहे। म्हणून लाडक्या बहिणींनो, काळजी अजिबात करू नका। काही बहिणींचं असं म्हणणं आहे, आम्हाला पहिल्याच दिवशी पैसे येतात आणि पहिल्या हप्त्यापासून तर फेब्रुवारीच्या हप्त्यापर्यंत आम्हाला रेग्युलर पैसे मिळालेले आहेत, परंतु हा हप्ता मिळालेला नाही। तर काही तांत्रिक अडचणीमुळे असं होऊ शकते, परंतु पात्र तुम्ही जर असाल तर तुम्हाला हप्ते जरूर मिळणार आहेत। आणि येत्या आज शनिवारी आहे, आज जर वितरण झाले तर चांगलंच आहे, नाहीतर सोमवारी तुम्हाला पैसे मिळण्याची शक्यता दाट आहे। कारण दोन्ही महिन्याचं वितरण सोबत सुरू आहे। 1.77 कोटी महिला लाभार्थी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत आणि या पात्र महिलांच्या खात्यावर DBT मार्फत पैसे ट्रान्सफर करणं एकाच वेळी शक्य नाही, म्हणून 3 दिवसापासून वितरण सुरू आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये थोड्या प्रमाणात वितरण सुरू आहे। काही बहिणींना मिळालेले आहेत पैसे आणि काही बहिणींना पैसे मिळाले नाही, परंतु आजसुद्धा वितरण होणार आहे। काळजी करू नका, कारण तुम्ही पात्र आहात आणि तुम्हाला तुमच्या दोन्ही हप्त्याचे पैसे 3000 रुपये मिळणार आहेत। काही लाडक्या बहिणींना 1 हप्ता मिळाला, काही लाडक्या बहिणींना 2 हप्ते मिळाले। ज्या बहिणींना एकही हप्ता मिळाला नाही त्यांनासुद्धा येत्या 2 दिवसामध्ये हप्ता मिळणार आहे, कारण वितरण अजून संपलेले नाही। कारण खूप लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांचं वितरण बाकी आहे आणि त्या पात्र असूनसुद्धा त्यांना दोन्ही महिन्याचे पैसे मिळालेले नाही। जवळपास 40 ते 45% इथे वितरण झालेलं आहे। बऱ्याच लाडक्या बहिणी बाकी आहेत की त्यांना पैसे मिळालेले नाही, म्हणून काळजी करू नका। तर मैत्रिणींनो, आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून शासनाला वितरणासंबंधित वारंवार विनंती केली होती। त्याचप्रमाणे दोन्ही हप्ते म्हणजे 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात यावे यासाठी सुद्धा आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून शासनापर्यंत विनंती पोहोचवली होती आणि आपण नेहमी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून शासनाला लाडक्या बहिणीच्या वतीने, लाडक्या बहिणीच्या हक्काच्या वतीने आपण विनंती करत असतो आणि जे काही त्यांचा हक्काचा लाभ आहे त्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असतो। त्यासाठी तुमच्यासुद्धा सपोर्टची गरज आहे, कारण आपल्या मराठी माणसाला तुमच्या सपोर्टची गरज आहे, त्याच्याशिवाय शक्य नाही। मी माझ्या चॅनलवर 100% खात्रीशीर माहिती देत असते आणि त्याचा बहिणींना फायदासुद्धा होतो। KYC पद्धतीचे सुद्धा जास्तीत जास्त व्हिडिओ मी टाकलेले आहेत आणि पुढेही आपण आपला मुद्दा KYCचा लावून धरणार आहोत। ज्या बहिणींनी KYC केली नाही त्यांचा लाभ बंद झाला आहे। आता पुढे जून महिना आहे, जून महिन्यामध्ये KYCची सुरुवात होईल असं शक्यता दर्शवली होती। त्यासाठी मी लाडक्या बहिणीच्या वतीने आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून शासनाला वारंवार विनंती केलेली आहे आणि पुढेही हा मुद्दा पुढे लावून धरणार आहे, म्हणजे शासनाने ज्या बहिणी पात्र आहेत त्यांनी KYCच केली नाही आणि त्यांचा लाभ बंद झालेला आहे त्यांच्यासाठी काही ना काही उपाययोजना करावी। आज शनिवार 16 मे आहे, आजसुद्धा वितरण होण्याची शक्यता आहे। ज्या बहिणींना एकही हप्ता आलेला नाही त्यांना आज हप्ता येण्याची शक्यता जास्त आहे, म्हणून काळजी करू नका। जेव्हा मार्च आणि एप्रिलचा हप्ता आला नाही आणि हप्त्याला विलंब झालेला होता तेव्हा प्रत्येक बहिणींच्या मनामध्ये प्रश्न आलेला होता की लाडकी बहीण योजना बंद तर झाली नाही, 2 महिन्यापासून हप्ते आलेले नाही आणि मे महिन्यासुद्धा अर्धा झालेला आहे। तेव्हा मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक बहिणीला वारंवार माहिती पुरवली की ही योजना बंद होणं शक्य नाही, कारण खूप मोठी आणि यशस्वी योजना आहे। शासन नेहमी बहिणींच्या वतीने सकारात्मक निर्णय या योजनेविषयी घेतात। तर आपल्याला विलंब होईल, परंतु वितरण बघायला मिळेल आणि सोबत 3000 रुपये मिळतील, तर तसंच झालेलं आहे बहिणींनो। तर आशा करते आजची ही बातमी तुम्हाला समजली असेल। अशीच खात्रीशीर बातमी बघण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करत चला। व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त बहिणींपर्यंत शेअर करा, त्यांना ह्या माहितीची गरज आहे। त्याचप्रमाणे खाली कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका कुठलाही प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल तर आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबू। पुन्हा भेटू अशीच एक महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।